जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 50% आरक्षण देण्यात यावं यासाठी नांदेड येथील ज्येष्ठ बुद्धिजीवी नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन निर्णय घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। तर नांदेड जिल्ह्यातील बालाजीराव कल्याणकर, श्रीजया चव्हाण, प्रतापराव चिखलीकर, जितेशराव अंतापूरकर, हेमंत पाटील, राजेश पवार या आमदारांना हिवाळी अधिवेशनामध्ये या संबंधीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आलेलं होतं। मात्र या अधिवेशनामध्ये याची दखल न घेतल्यानं येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय बुद्धिजीवी नागरिकांनी घेतलेला आहे। डॉक्टर शंकर कदम सेवानिवृत्त प्राध्यापक आहे। गेल्या 1 वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या आणि मराठी माध्यमांच्या शाळा ह्या टिकल्या पाहिजे, ते संवर्धित झाल्या पाहिजेत यासाठीचं एक अभियान आम्ही सुरुवात केलेलं आहे। आणि या अभियानाचा एक भाग म्हणून आपण पहिल्यांदा तर वृत्तपत्राच्या माध्यमातून लेख या माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर माझा स्वतःचा मुलगा चारवा गड्डमोर याला जिल्हा परिषद नायगाव कॅम्प या शाळेमध्ये इथं 2रीमध्ये मी प्रवेश देऊन प्रत्यक्ष कार्याची सुरुवात केलेली आहे। आणि गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे नागपूरमध्ये झालेलं आहे, या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत एक निवेदन देऊन या संदर्भामध्ये चर्चा करण्याचं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 5 आमदारांना देखील या संबंधानं जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा ह्या वाढल्या पाहिजेत यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या अशा पद्धतीच्या आहेत की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणामध्ये 50% रिझर्वेशन असलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला 25,000 रुपये दरमहा मिळालं पाहिजे उच्च शिक्षणासाठी। त्याचबरोबर मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा असेल की सेमी इंग्रजीची शाळा असेल, त्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 20,000 रुपये 20% आणि 30% अशा पद्धतीचं रिझर्वेशन मिळावं अशा प्रकारची मागणी आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शैक्षणिक जी कामं आहेत, ही शैक्षणिक कामं फक्त निवडणुकीचे कामं, राष्ट्रीय कामं म्हणून त्यांना देण्यात यावे, बाकीचे कामं देण्यात येऊ नयेत। पुढची अशा मागणी आहे की मध्यान्ह जे भोजन आहे, हे मध्यान्ह भोजन इतर यंत्रणांकडे वळवण्यात यावं, ते शिक्षकांकडे असू नये। त्याच्या पुढची मागणी अशा पद्धतीची आहे की जिल्हा परिषदेमध्ये असलेले शिक्षक किंवा कर्मचारी यांचे मुली हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशित असले पाहिजेत। त्यांना तशा पद्धतीचे नोकरी लागत असताना लिहून घेतलं पाहिजे। इतर जे कर्मचारी आहेत जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील कोणतेही कर्मचारी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेले असावे अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून घेतलं पाहिजे। ही एक मागणी महत्त्वाची आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये CBSEचं पॅटर्न राबवण्यात यावं, नुसतं राबवण्यात यावं नाही तर CBSEचं जे काही भौतिक सुविधा आहेत किंवा इमारत आहे, इतर सुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत, ह्या पूर्ण दिल्या पाहिजेत अशा प्रकारची आम्ही मागणी करण्यात आलेली आहे। याचबरोबर नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा संसदेपर्यंतची कोणतीही निवडणूक लढवत असताना त्या उमेदवाराला जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा पाल्य शिकत आहे की नाही, प्रवेश घेतला आहे की नाही, जर प्रवेश घेतला असेल तरच त्यांना निवडणुकीसाठी मान्यता देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। याबरोबरच शासनाच्या विविध अशा प्रकारच्या योजना मिळवणारे जे काही व्यक्ती आहेत, या सगळ्याच लाभ घेणाऱ्या व्यक्तींना देखील ती लाभ देत असताना त्यांचा पाल्य जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी माध्यमांच्या कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे की नाही हे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि ते निवेदन आम्ही संबंधित मुख्यमंत्री आणि आमदारांना देण्यात आलेलं आहे। जर ही मागणी याच्यानंतरच्या काळामध्ये मान्य नाही झाली तर आमच्या या अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या अर्थसंकल्पीय म्हणजे मार्चमध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होते, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर विराट अशा पद्धतीचा मोर्चा घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून की सरकारला ते बंधनकारक केलं पाहिजे आणि शाळा ह्या वाचल्या पाहिजे अशा प्रकारचा आमचा मानस आहे। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.